महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. भक्त नामदेवाची लहानपणीची कथा ऐकण्यासारखी आहे. नामदेवाचे वडील नामाशेटी कापड, धागा, सुया वगैरे आणण्यासाठी तालुक्याच्या गावाला निघाले. जाताना त्यांनी नामदेवाला सांगितलं, नामा, मी खरेदीला गावाला जातो. मी येईपर्यंत तू पांडुरंगाला नैवेद्य दाखवत जा. काय? नामदेव हो म्हणाले. दुसरे दिवशी नामदेवाची आई नैवेद्याचे ताट त्याच्या हातात देत म्हणाली, बाळा नामदेवा, हा नैवेद्य विठोबाला घेऊन जा. नामदेव नैवेद्य घेऊन देवळात गेले. येईल तशी पूजा करून विठ्ठला पुढं नैवेद्याचं ताट ठेवलं. हात जोडून डोळे मिटून उभा राहिले. विठ्ठलाला म्हणाला, विठ्ठला, तुझ्यासाठी नैवेद्य आणलाय, तो तू घे. नामदेव थोडा वेळ थांबला. पुन्हा म्हणाला, विठोबा, अरे नैवेद्य घे ना. अरे गाळ होतोय, आईने तुझ्यासाठी गरम गरम केला. घे पांडुरंगा, लवकर खा आता. तो सावळा विठ्ठल कमरेवर हात ठेवून तसाच उभा होता. नामदेव आता जरा मोठ्यानेच म्हणाला, पांडुरंगा, अरे आज काय झालंय तुला? अरे हे नैवेद्य, सुरुवात कर. किती वेळा सांगू विठ्ठला तुला? अजूनही विठोबा शांत उभा होता, पण तो गालातल्या गालात हसतोय असं भासत होत. पण नामदेव आता धीर सुटत चालला. तो रडवेला होऊन म्हणाला, पंढरीनाथा, तू जर आता माझा नैवेद्य खाल्ला नाहीस ना, तर तुझ्या पायापाशी मी डोकं आपटून घेईन. बघच तू. नामदेव डोके आपटण्यासाठी खाली वागता वागता निर्वाणीचं बोलला, विठ्ठला, माझे आई बाबा मी तुला नैवेद्य दिलाच नाही असं समजते. नैवेद्याचे ताट असंच जर घेऊन गेलो तर मी तुझ्याकडे आलोच नाही असंही त्यांना वाटेल रे. पांडुरंगा, मी खोटारडा ठरेन. अरे मला खोटारडा म्हणतील ना रे. विठ्ठला, ये, तुझा नैवेद्य खा. अरे तुझ्यासाठीच आणलाय, हे विठ्ठला, घे रे. असे अगदी काकुळतीला येऊन नामदेव म्हणत होता आणि तो खाली वाकून डोके आपटणार. नामदेवाने डोके आपटलेही वाटते. देवा, हे काय करतो? उठ. अरे मी आलोय, ये, आपण नैवेद्य खाऊया, चल. नामदेवाला आनंद झाला. विठ्ठलाने नामदेवाने आणलेला नैवेद्य प्रेमाने खाल्ला. ईश्वराचा आणि त्याच्या लहान भक्ताचा हा सख्यत्वाचा सोहळा कसा वर्णावा. त्या दिवसापासून नामदेव विठ्ठलाचा सखा झाला.
सोपी झाली. विठ्ठलाने नामदेवाला आपला अंतर्यामीचा मित्र केला, तर विठोबा नामदेवाचा सख्खा दोस्त झाला.